नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 14 जानेवारी 2026 ला येत आहे मकर संक्रांती आणि या मकर संक्रांतीला काही प्रश्न पडलेले असतात आपल्याला, जसे की नवीनच लग्न झाल्यानंतर पहिला सण जर संक्रांत येत असेल तर काय करावे, तसेच मकर संक्रांतीला काळी साडी का घालतात, जर संक्रांतीच्या दिवशी मासिक पाळी किंवा सूतक आलं तर संक्रांतीचा वौसा कसा वसावा, संक्रांत कधी साजरी करावी, नवीनच नवरीने पहिल्यांदा संक्रांतीला वाण काय द्यावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. 14 जानेवारी 2026 या दिवशी मकर संक्रांत आहे आणि या दिवशी सुगड पूजनाला खूप महत्व आहे. सुगड पूजन म्हणजे खणाची पूजा. जे आपल्याकडे खण असतात, कोणाकडे काळे खण वापरतात, कोणाकडे लाल खण, तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने आपण खणाची पूजा ही मकर संक्रांतीच्या दिवशी करत असतो. तर ही खण पूजणे म्हणजेच आपल्याला संक्रांत साजरी करणे. तर ही नवीन विवाहित स्त्रीने संक्रांत साजरी करावी की नाही. सुगड म्हणजे जे मातीचे बोळके असतात, जे लाल कलरचे किंवा काळ्या कलरचे असतात, तर ते पूजावे की नाही नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी. तर बघा, नवीनच लग्न झालेलं आहे आणि जर तुमचं लग्न झाल्यानंतर एक पण सण आलेला नसन, जसं की दसरा, दिवाळी, आपले कोणतेही सण जर तुमचे आलेले नसन, नवीन वर्षाचा पाडवा, असे जर कोणतेही सण जर तुमच्या लग्न झाल्यानंतर आले नसन आणि पहिल्यांदाच संक्रांत हा सण येत असेल तर तुम्ही हा संक्रांतीचा सण साजरी करायचा नाहीये. जर आपले लग्न झाल्यावर कोणताही एखादा नवीन म्हणजे सण येऊन गेला असेल तर तुम्ही संक्रांतीचा सण साजरी करू शकतात. नवीनच लग्न झाल्यावर पहिल्यांदाच संक्रांती सण जर येत असेल तर असं म्हणतात की आपल्या संसारावर संक्रांत येते. आपण असं म्हणतो संक्रांत आली म्हणजे आपल्या संसारावर संक्रांत येऊ नये म्हणून हा संक्रांतीचा सण नवविवाहित स्त्रीने साजरी करू नये. जर लग्न झाल्यावर पहिलाच सण जर संक्रांत येत असेल तर तो साजरी करायचा नाही, कारण की असं म्हणतात की आपल्या पुढल्या सगळ्या सणांवर संक्रांत येते, म्हणून हा नवीन लग्न झालेल्या मुलींनी किंवा स्त्रियांनी हा सण साजरी करायचा नसतो. तर तो त्याऐवजी त्यांनी काय करावे, तर ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी हा वौसा कसा घ्यायचा आहे, तर तो आधी पहिले कोणाकडून तरी आपल्याला वौसा घ्यायचा असतो. नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी तो कसा घ्यायचा, म्हणजे ज्यांची लग्न नंतरची पहिली संक्रांत असेल तर अशा स्त्रियांनी अगोदर ठरवायचं आहे की आपल्याला वौसा हा कितीचा घ्यायचा आहे, कारण की वौसा घेण्याच्या पद्धती ह्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या आहे. तुमच्याकडे ज्या पद्धती असेल तुम्ही त्या पद्धतीने वौसा हा नवीन पहिल्यांदा घेऊ शकतात. तर त्या वौस्यामध्ये काही नियम असतात. त्या वौस्यामध्ये आपण हा 5चा वौसा घेऊ शकतो, 25चा वौसा घेऊ शकतो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा वौसा घेऊ शकतात. तर आता 5चा आणि 25चा वौसा म्हणजे काय, तर आपण जे विड्याचे पानं घेतो तर ते प्रत्येकी 5चा असेल तर 5 पानं घ्यावी, 25 असेल तर 25 पानं घ्यावी आणि त्या प्रत्येक 5 किंवा 25 पानावर आपल्याला सुपारी, हळकुंड, खोबरं, खारीक, बदाम, लवंग, विलायची ह्या सर्व वस्तू ठेवायच्या असत्या. म्हणजे असे आपल्याला 25 किंवा 5 विडे बनवायचे असतात. यालाच वौसा देणं असं म्हणतात. हे नवीन दाम्पत्य करत असतात. नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी करायचे असतात पहिल्यांदा वौसा घेताना. व त्या 5 किंवा 25 विड्याच्या पानावरती हळदी, कुंकू, खोबऱ्याची वाटी हे सुद्धा ठेवायचे असते. तर अशा प्रकारे हा वौसा नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी पहिल्यांदा करायचा असतो. हा वौसा घेऊन आपल्याला 5 विडे मांडायचे आहे आणि प्रत्येक वौस्यामध्ये 5 विड्याचे पानं ठेवून त्यावर ह्या प्रत्येकी वस्तू ठेवून त्यांची पूजा केली जाते. तर आता हा वौसा आपण कोणाकडून घ्यावा, तर आपल्या घरातील आई किंवा आपली मावशी किंवा आपली वहिनी, बहीण, सासू यांच्याकडून हा पहिल्यांदा वौसा घेतला तरीही चालेल. म्हणजे नवीन लग्न झाल्यावर पहिल्यांदा आपण आपल्या घरातील कोणत्याही स्त्रीकडून म्हणजे अशा कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीकडून आपण हा जो वौसा आहे तर तो घेऊ शकतो. म्हणजे ज्या स्त्रीने यापूर्वी वौसा घेतलेला आहे तर त्या स्त्रीकडून आपण हा वौसा घेऊ शकतो. तर आपली पहिली संक्रांत असल्यामुळे आपण सुगड न पुसता हे सर्व साहित्य जसे की बोर, शेंगा, हरभरे, ऊस, गाजर, वाटाणा, बिब्याचे फुलं, भुईमुगाच्या शेंगा, तुमच्याकडे ज्या पद्धती असेल त्या आपण जे बी सुगडमध्ये वस्तू साहित्य भरतो तर ते सर्व ताटामध्ये घेऊन सर्व वस्तू घेऊन ताटामध्ये आपण एखाद्या मंदिरात जाऊन हा वौसा घेऊ शकतो. पहिल्यांदा आपल्याला वौसा फक्त घ्यायचा आहे आणि द्यायचा नाहीये, का बरं की ही आपली पहिली संक्रांत असते त्यामुळे आपण वौसा देणार नाहीये. फक्त एकदा वौसा हा घेणार आहे पहिल्या वर्षी, त्यानंतर आपण
दरवर्षी संक्रांतीला वौसा देणार पण आहे आणि घेणार पण आहे। तर संक्रांतीच्या दिवशी बऱ्याचशा महिला ह्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जातात किंवा आपल्या जवळपास जे काही मंदिर असेल, लक्ष्मी नारायणाचे मंदिर असेल तर तिथे जातात, भगवान विष्णूंचे मंदिर असेल तर तिथे जातात आणि हा संक्रांतीचा वौसा पुजतात। कोणी हा घरीही पुजतो तर कोणी मंदिरात जाऊन पुजतो। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने हा वौसा पूजू शकतात। तर या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या पद्धतीनेच करायच्या आहे। तुमच्याकडे जशी पद्धत असेल किंवा तुमचे सासू आई ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा वौसा करू शकता। आणि नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी पहिल्यांदा वाण म्हणून आपल्याला हळदी कुंकवाच्याच डब्या वाण म्हणून द्यायचे आहे। असं आपल्याला 5 वर्ष वेगवेगळे सौभाग्य अलंकारच वाण द्यायचे आहे। सुरुवातीला पहिल्या वर्षी तुम्ही हळदी कुंकाचे वाण देऊ शकतात, दुसऱ्या वर्षी काचीच्या बांगड्या, हिरव्या बांगड्या, लाल बांगड्या यांचं वाण देऊ शकतात, तिसऱ्या वर्षी जोडवे, मंगळसूत्र, ज्यावेळी सौभाग्याचे अलंकार आहेत तर ते तुम्ही वाण म्हणून 5 वर्ष देऊ शकतात। आपल्या पद्धतीनुसार या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहे। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात। आणि वाण म्हणून आपल्याला पहिल्या वर्षी हळदी कुंकाचेच वाण द्यायचं आहे। हळदी कुंकाची तुम्ही डबी देऊ शकतात किंवा छोटे छोटे हळदी कुंकाचे पॉकेट पॅक करून ही तुम्ही देऊ शकतात वाणामध्ये। तर अशा पद्धतीने नवविवाहित स्त्रीने मंदिरात किंवा आपल्या घरी वौसा पूजायचा आहे। सुगड न पूजता फक्त तुम्ही आपण जे सुगडमध्ये वस्तू किंवा साहित्य टाकतो तर त्या सर्व वस्तू घेऊन तुम्ही त्या अशा पूजू शकतात। त्यासाठी एक कपडा पण लागणार आहे। तुम्ही पाटावर कपडा अंथरून त्यावर ते पूजा करू शकतात किंवा मंदिरात कपडा अंथरून हे सुगड न मांडता त्या वस्तू तुम्ही त्या कपड्यावर ठेवून त्याची पूजा करू शकतात। तर आता नवीन झालेल्या स्त्रियांनी साडी कोणती नेसावी तर त्यांनी बघा, संक्रांतीला पहिल्यांदा आपल्याला सासरकडून साडी येते। तर तुम्हाला जी संक्रांतीमध्ये साडी आली असेल, ज्या कलरची साडी असेल तर ती तुम्हाला नेसायची आहे। तर काही भागामध्ये संक्रांतीला काळी साडी सुद्धा घातली जाते। जर तुमच्याकडे काळी साडी घालण्याची पद्धत असेल तर तुम्ही काळी साडी सुद्धा घालू शकतात किंवा सासरच्यांकडून तुम्हाला जी साडी आली असेल तर ती तुम्ही साडी नेसू शकतात। फक्त तुम्ही या वर्षी पिवळ्या रंगाची साडी ही घालू नका, कारण की संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे। त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी न नेसता कोणत्याही रंगाची साडी तुम्ही नेसू शकतात। मकर संक्रांतीला नवीन लग्न झाल्यानंतर काळे कपडे का परिधान करतात? काळ्या रंगाची साडी घालण्यामागे असं म्हणतात की काळी रंगाची साडी नेसल्याने आपल्या संसाराला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून काळ्या रंगाची ही साडी घातली जाते। मकर संक्रांतीला काळी साडी का नेसली जाते तर असं म्हणतात की आपल्या संसाराला कोणाचीही काळी नजर लागू नये म्हणून नवीन विवाहित स्त्रीने संक्रांतीच्या दिवशी काळी साडी नेसावी। संक्रांतीच्या दिवशी काळी साडी नेसण्याची परंपरा आहे। शास्त्रानुसार असं सांगतात की आपल्या नवविवाहित संसाराला कोणाचीही नजर लागू नये म्हणून काळी साडी, काळे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे। नवीन विवाहित स्त्रिया काळी साडी नेसतात। तर आता आपल्याला सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ व गंगाजल टाकून स्नान करायचे आहे। स्वच्छ स्नान झाल्यानंतर नवीन वस्त्र परिधान करायचे आहे। त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधियुक्त पूजा करायची आहे। धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून देवांना कंद, फुलं, अक्षदा अर्पण करायचे आहे। त्यानंतर ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी खोबऱ्याच्या वाटीने फक्त तिळगुळ अर्पण करायचे आहे देवांना। म्हणजे आपल्याला खोबऱ्याच्या वाटीमध्ये तिळगुळ ठेवून देवांना व्हायचे आहे। तुळशीला सुद्धा खोबऱ्याच्या वाटीमध्ये तीळ अर्पण करायचे आहे। ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी खोबऱ्याच्या वाटीमध्ये देवाला तीळ अर्पण करायचे आहे। आणि ज्यांची याआधी संक्रांत झालेली आहे तर त्यांनी देवाला, तुळशीला हळदी कुंकू आणि तीळ हाताने अर्पण करायचे आहे। हाताने व्हायचे आहे तीळ देवाला आणि तुळशीला। त्यानंतर आपण मंदिरात किंवा घरी वौसा करणार आहोत तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खोबऱ्याच्या वाटीनेच तीळ अर्पण करायचे आहे। खोबऱ्याच्या वाटीत तीळ अर्पण करणे हे फक्त आपल्याला पहिल्याच संक्रांतीला करायचे असते व दुसऱ्या संक्रांतीपासून आपण हाताने तीळ, गुळ, हळदी कुंकू, अक्षदा ह्या अर्पण करू शकतो। फक्त पहिल्याच संक्रांतीला आपल्याला खोबऱ्याच्या वाटीने मंदिरात किंवा आपल्या घरी हे सर्व देवांना आपल्याला अर्पण करायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पहिले देवांना वौसायचं आहे आणि यानंतर स्त्रियांना आपल्याला अशा प्रकारे वौसा द्यायचा आहे। मंदिरात किंवा घरी आपल्याला ज्या पण सौभाग्यवती स्त्रिया भेटतील तर त्यांना ताटामधील आपले ज्या वस्तू आहे आपण वाणाच्या घेतलेल्या त्या खोबऱ्याच्या वाटीने त्यांना त्यांच्या ताटामध्ये वौसा द्यायचा आहे। तर त्यांना आपण फक्त खोबऱ्याची वाटीमध्ये तीळ आणि वाण म्हणून हळदी कुंकाची डब्बी किंवा हळदी कुंकाचे पाकिट आपण त्यांना देणार आहोत। खोबऱ्याच्या वाटीच्या साह्याने हे द्यायचं आहे आपल्याला, पहिली संक्रांत आहे म्हणून। यामध्ये सुगडचा वापर हा करायचा नाही आहे, पहिली संक्रांत असल्यामुळे खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला
तीळ द्यायचे आहे. आणि दुसऱ्या संक्रांतीपासून आपण त्यांच्या भांगामध्ये वौसत असतो, त्यांना सुगड देत असतो. दुसऱ्या वर्षाच्या संक्रांतीपासून आपण त्यांना सुगड देऊन वौसत असतो, म्हणजे त्यांच्या भांगामध्ये आपण कुंकू, अक्षदा, गुलाल आणि तीळ मिक्स करून हे सर्व एकत्र करून आपण त्यांच्या भांगामध्ये भरत असतो. तर यालाच ववसणे असे म्हणतात. तर हे आपण दुसऱ्या वर्षापासून करू शकतो, पहिल्या वर्षी आपल्याला हे करायचे नाहीये. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या संक्रांतीला हे वौसा करायचा नाहीये. दुसऱ्या संक्रांतीपासून मात्र आपण हा वौसा करू शकतो. हे फक्त आपण नवीन स्त्रिया हे देऊ शकत नाही, पण इतर लग्न झालेल्या स्त्रियांकडून आपण वौसा हा घेऊ शकतो. फक्त आपण नवीन असल्यामुळे त्यांना हा वौसा द्यायचा नाही. कारण असं म्हणतात की जिची पहिली संक्रांत आहे तर तिनं अजून वौसा घेतलेला नसतो, त्यामुळे तिला दुसऱ्या स्त्रीला ववसण्यासाठी तिला ते रुजू नसते. त्यानंतर जी पण स्त्री आपल्याला पहिल्यांदा वौसा देईल तर त्या स्त्रीचा वौसा घरी नेऊन तो पूजा करायची असते. म्हणजे ज्या स्त्रीने आपल्याला पहिल्यांदा वौसा दिला आहे तर तो सर्वप्रथम मांडला जातो. कोणत्याही देवीच्या मंदिरात, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात किंवा रामाच्या मंदिरात, तुम्ही ज्या मंदिरात जाणार असेल तर त्या ज्या स्त्रीने आपल्याला पहिल्यांदा वौसा दिलेला आहे तर त्या स्त्रीचा वौसा तिथे मांडायचा असतो. किंवा तुम्ही हा वौसा आपल्या घरीही मांडू शकतात. एक स्वच्छ ब्लाऊज पीस किंवा कोरे कपडा घेऊन तुम्ही त्यावर ते वौसा ठेवून त्याची पूजा करायची आहे. त्यावरती आपल्याला हा वौसा जो आहे तर तो मांडायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे 5 विड्याची पानं किंवा 25 विड्याची पानं केलेले आहे तर ते ठेवायचे आहे. त्यावरती सर्व वस्तू, खारीक, खोबरं, वेलची, बदाम, हळकुंड सर्व वस्तू ठेवायच्या आहे. म्हणजे जे काही सर्व साहित्य आहे तर ते मांडायचे आहे. आणि त्या विड्यावरती हळदी कुंकाची ही पुडी किंवा आपण जे वाणाला हळदी कुंकूच्या डब्या आणले आहे तर त्या सुद्धा ठेवायच्या आहे. तर असा हा वौसा आपल्याला मांडायचा आहे. नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी विडे ठेवताना असे ठेवायचे आहे की पानाचे देठ जे आहे तर ते ज्या स्त्रीला वौसा द्यायचा आहे त्याचे देठ तिच्याकडे येईल अशा प्रकारे ठेवायचे आहे. आणि असं समोर बसायचं आहे, देठ त्यांच्याकडे आणि टोक आपल्याकडे. त्यानंतर ज्या स्त्रीला, सौभाग्यवती स्त्रीला तो विडा द्यायचा आहे तर तिने पहिल्यांदा हळदी कुंकू व्हायचे आहे त्या 5ही विड्यांना. आणि त्यानंतर ज्या विड्यावर हळदी कुंकाची पुडी ठेवलेली आहे त्यानंतर त्यातला एक विडा तिच्या पदरामध्ये द्यायचा असतो. त्यानंतर दुसऱ्या स्त्रियांनी यायचं, त्या 4हींना हळदी कुंकू व्हायचं. तर 5 सुवासिनीने येऊन हा वौसा जो आहे तर तो पदरात द्यायचा असतो. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपण जिचा वौसा घेणार आहोत तर त्या स्त्रीला आपण मांडलेल्या विड्यासमोर बसवायचे आहे. विडे मांडताना पानाचे देठ जे आहे तर ते ज्या स्त्रीला आपण वौसा देणार आहोत तर त्या स्त्रीकडे असावे. त्या स्त्रीकडे येतील अशा प्रकारे ते विड्याचे पानं आपल्याला ठेवायचे आहे. यानंतर जिचा वौसा आहे तर ती बसल्यानंतर एक सौभाग्यवती येते आणि आपण जे 5 विडे मांडलेले आहे तर त्याच्यावरती 5ही विड्यांवरती हळदी कुंकू वाहून ती पूजा करून एक विडा तिच्या पदरामध्ये दिला जातो. त्यानंतर दुसऱ्या सौभाग्यवती स्त्रीने उरलेल्या 4 विड्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि एक विडा उचलून पदरामध्ये द्यायचा. तर अशा प्रकारे 4 विडे जे आहे तर त्या सौभाग्यवती स्त्रीच्या पदरामध्ये दिले जातात. आणि उरलेला जो विडा आहे तर तो आपण घ्यायचा असतो. मग त्या ठिकाणी आपण बसायचं, म्हणजे पानाचे देठ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण बसायचं. त्या ठिकाणी बसल्यानंतर आपल्याला एक सौभाग्यवती स्त्री येते आणि हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर तो विडा आपल्याला देते. आणि तो विडा देताना विडा देणारी म्हणते की सीतेचा वौसा, रामाचा वौसा आला नगरात घ्या पदरात, घेते राणी कोणाची. तर असं म्हणल्यावर आपल्याला काय करायचे आहे तर उखाण्यातून आपल्याला आपल्या पतीचे नाव घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपणही तिला विचारायचे की देते राणी तू कोणाची. असं विचारल्यावर ती स्त्री सुद्धा उखाण्यातून आपल्या पतीचे नाव घेते. तर अशा प्रकारे नवविवाहित स्त्रीने पहिल्यांदा संक्रांती साजरी करताना असा वौसा घ्यावा. जिच्याकडून आपण विडा घेणार आहोत तर तो एक विडा आपल्या पदरात दिला जातो. म्हणजेच हा वौसा जो आहे तर तो एकदा आपण पदरामध्ये घेतला की त्यानंतर आपल्याला कोणालाही वौसायचं नाहीये. असा हा एकदा वौसा घेतल्यानंतर आपण यानंतर दुसऱ्या तिसऱ्या संक्रांतीला आपण वौसू शकतो. असा वौसा आपण घेतल्यानंतर आपल्याला घरी देवांच्या पाया पडायच्या आहे, तुळशीच्या पाया पडायच्या आहे, आपल्या सासू सासरे पती यांचे सर्वांच्या पाया पडून आपल्याला असा हा संक्रांती साजरी करायची आहे. यानंतर आपण दिवसभर उपवास असेल तर दिवसभर उपवास करू शकता एकादशीचा, किंवा आपल्याला ही पूजा झाल्यानंतर ही उपवास सोडता येतो. तुम्ही उपवास करत नसाल एकादशीचा तर तुम्ही अशी पूजा झाल्यानंतर उपवास सोडू शकतात. त्यानंतर ज्यांना मासिक धर्म आलेला आहे किंवा सुतक आलेला आहे तर त्यांनी संक्रांतीची पूजा ही कधी करावी, तर ज्यांचं सुतकामुळे किंवा मासिक धर्मामुळे संक्रांतीच्या दिवशी पूजा करणं शक्य झालं नाही तर त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी पूजा करावी व रथसप्तमीच्या दिवशीच हळदी कुंकू ही करावे.
तसं तर रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही पूजा करू शकतात, शुक्रवारी मंगळवारी तुम्हाला शक्य असेल तर. पण रथसप्तमीला केलेली पूजा ही खूप शुभ असते. तर आपलं सुतक मासिक धर्म फिटल्यानंतर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी सुद्धा करू शकतात, पण शक्यतो रथसप्तमीलाच करावी. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हाईपचं ऑप्शन ही क्लिक करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.